तर मॅमचं करणार आहे आपण कॅरेटीन. तर हा एक फायनल रिझल्ट मॅम. शाईन बघा, अजून शॅम्पू झाला नाही, शॅम्पू झाल्यानंतर अजून शाईन आहे. तर मॅमचं करणार आहे आपण कॅरेटीन. तर आता बघू शकताय त्यांचं आधी कॅरेटीन झालेलं आहे. कितना 1.5 साल हो गया ना कॅरेटीन करके. अभी भी नीचे है, वो थोड़ा थोड़ा कट करना है और यहाँ तक रीग्रोथ है. तर चला बघा आता कसं होतं आहे कॅरेटीन. स्टेप बाय स्टेप स्टार्ट करें. तर आता आपण करतोय प्युरिफाईंग शॅम्पूने हेअर वॉश. प्युरिफाईंग शॅम्पू हा याच्यासाठी यूज करायचा असतो की आपल्याला क्युटिकल ओपन करायचे असतात हेअरचे, जेणेकरून आपला रिझल्ट चांगला यावा आणि प्रोडक्ट पेनिट्रेट व्हावं म्हणून. तर व्हर्जिन हेअरमध्ये 3 वेळा वॉश असतो आणि केमिकल ट्रीटेड हेअरमध्ये 2 किंवा 1 वेळा वॉश असतो. काही फाईन हेअरमध्ये 1 वेळासुद्धा वॉश केल्यावर क्युटिकल ओपन होतात. तर प्रोडक्ट काढून ठेवलं आहे. हेअर 100% आता ड्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर मॅम कॉफी घेत होत्या म्हणून थोडा वेळ म्हणजे आम्ही टाईमपास करत होतो की मॅम कॉफी घेत आहेत. तोपर्यंत राहिलेली थोडीफार हेअर वेट वाटत होती, ती ड्राय करून घेतली आणि मॅमची कॉफी फिनिश झाल्यानंतर आम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट केलं आहे. तर तुम्ही बघू शकताय प्रोडक्ट मी आधीच काढून ठेवलं आहे आणि आता सेक्शन बाय सेक्शन आपण 3 सेक्शन घेऊन प्रोडक्ट ॲप्लिकेशन करायला स्टार्ट करणार आहोत. पण प्रोडक्टच्या अगोदर 100% हेअर ड्राय असायला पाहिजे. वेट हेअरमध्ये प्रोडक्ट लावायचं नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फाईन सेक्शन घेऊन प्रोडक्ट ॲप्लिकेशन करायचं असतं. डॅब करूनच ॲप्लिकेशन करायचं आणि इमल्सिफाय करून कोंब करायचा. रूट्सला कधी पण प्रोडक्ट लावायचं नाही. रूट्सपासून कोंब घेतला तर चालेल, रूट्सला प्रोडक्ट लावायचं नाही. तर तुम्ही बघू शकता सुरेश आता ॲप्लिकेशन करतो आहे स्टेप बाय स्टेप. तर हे आता पूर्ण हेअरमध्ये ॲप्लिकेशन असंच करून घेणार. दोघे मिळून करतात, पण व्हिडिओसाठी मी एकच जणाला सांगितलं की प्रॉपर ॲप्लिकेशन दाखव म्हणून, हे तुम्हाला कळावं म्हणून. तर आज सलूनमध्ये थोडी गर्दी पण होती, त्यामुळे थोडं इकडे तिकडे सगळ्या स्टाफ धावपळ करत होता. तर एकच जण पूर्ण कॅरेटीन नाही करू शकत होतं, त्यामुळे सगळे एकमेकांना हेल्प करत होते. तर आता तुम्ही बघू शकता कसे सेक्शन काढतात आहे आणि कसं ॲप्लिकेशन करतात आहे. तर नंतर मी मयूरला पण सांगितलं तू पण जा आणि ॲप्लिकेशन स्टार्ट करून म्हणून. तर तुम्ही बघू शकता आता ॲप्लिकेशन मयूरला सांगितलं की बॅक साईडचं सेक्शन आहे राईट साईडचं, तिकडनं तू ॲप्लिकेशन कर आणि फ्रंटने सुरेश ॲप्लिकेशन करेल, तर ॲप्लिकेशन फास्ट होईल. तर आता आपल्या पूर्ण केसांचं ॲप्लिकेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याला तुम्ही क्लीन रॅप किंवा शावर कॅपने सुद्धा म्हणजे हे करू शकतात त्याला, म्हणजे ह्याला हवा वगैरे लागलं नाही पाहिजे आणि प्रोडक्ट ड्राय नाही झालं पाहिजे म्हणून क्लीन रॅप किंवा शावर कॅप लावतात. तर काही ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला हेअर स्ट्रेटच ठेवून क्लीन रॅप लावावी लागते, पण ह्याच्यामध्ये केस तुम्ही वरती बांधले तरी काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की ही ट्रीटमेंट फक्त केसांना फ्रिझीनेस कंट्रोल करण्यासाठी असते. तर आता तुम्ही बघू शकताय त्यांचे 50 मिनिट्स झालेले आहे प्रोडक्ट ठेवून आणि आता आपण हेअर ड्राय करायला घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट असते की तुम्हाला मीडियम हीटवरतीच हेअर ड्राय करायचे असतात 100% ते पण. तर म्हणून दोघेजणं करतात, कारण की मीडियम हीटने ड्राय करायला खूप वेळ लागतो आणि ब्लो ड्राय ह्याच्यामध्ये नसतं. तर आता 100% हेअर ड्राय झाल्यानंतर आयनिंगचं टेम्परेचर तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही चेक करून आयन करायला स्टार्ट करायचं असतं. तर आमच्याकडे ज्या मॅम आलेल्या आहेत त्या रेग्युलर आहेत आमच्या क्लायंट, त्या नेहमी कॅरेटीन करतात, पण त्यांना स्ट्रेट लुक नको आहे या टायमाला, फक्त फ्रिझनेस कंट्रोलच हवं होतं. तर त्यांनी सांगितलं की मला स्ट्रेट लुक नको आहे, म्हणून मी त्या अकॉर्डिंग टेम्परेचर सेट केलं आहे. स्ट्रोक तेवढेच घ्यायचे असतात, प्रोसेस पण कॅरेटीनचीच असते, फक्त टेम्परेचरचा फरक असतो. तर आयनिंग कंप्लीट झाल्यानंतर पोस्ट वॉश असतो, सेम डे वॉश करायचा असतो या ट्रीटमेंटचा. पण सेम डे वॉश करताना तुम्हाला शॅम्पू नाही करायचा आहे, तुम्ही फक्त मास्क लावायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्लास्ट ड्राय करून म्हणजे कसा रिझल्ट आला आहे ते क्लायंटला तुम्हाला दाखवायचा असतो. तर चला आता पूर्ण हेअर आपण ड्राय करून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की रिझल्ट कसा आला आहे म्हणून. तर हा एक फायनल रिझल्ट मॅमचा कॅरेटीनचा बघू शकता. मॅमला स्ट्रेट हेअर नको होते म्हणून जास्त आपण टेम्परेचरने आयन नाही केलेलं आहे, तरी रिझल्ट छान आला आहे.
शाईन बघा, अजून शॅम्पू झाला नाही, शॅम्पू झाल्यानंतर अजून शाईन येईल. आपको अच्छा लगा ना?